भाऊ, या ठिकाणी विविध फॅकल्टीच्या इमारतींचे असतील किंवा फॅकल्टीचे असतील याचं उद्घाटन झालेलं आहे. खानदेश शिक्षण संस्था प्रताप शेठ ब्राह्मणाचं एक वैभव होतं की काही त्यांनी काढलेली संस्था 75 वर्ष जवळपास 15 वर्ष या संस्थेला तसे झाले. स्वातंत्र्याच्या पूर्वीच्या काळामध्ये ही संस्था या ठिकाणी निघाली, नावावर उपर आली. आमच्या जळगाव जिल्ह्यातील सगळ्यात मोठी अशी शिक्षण संस्था आणि त्या शिक्षण संस्थेमध्ये आज विविध इमारतींचं या ठिकाणी उद्घाटन होतं. नवीन कोर्सेस त्यांनी आणलेले आहेत, त्याचं उद्घाटन या ठिकाणी झालेलं आहे. मला वाटतं की सानेगुरुजीच्या प्रतिस्पर्शाने पुढे झालेली भूमी आहे आणि म्हणून या ठिकाणी शिक्षण एक दर्जेदार या ठिकाणी दिलं जातं. इथलं नावलौकिक या संस्थेचा खूप वर्षापासून मी शालेय जीवनात होतो तेव्हापासून मी बघतोय. अनेक वेळा या ग्राउंडवर खेळलेलो आहे, स्पर्धेत आलेलो आहे. आमच्या जामनेर कॉलेजकडून, जळगाव कॉलेजकडून आणि एक वेगळा नावलौकिक असलेली ही संस्था आहे आणि अजूनही मला वाटतं की जी दिवसेंदिवस ती उद्दिंगत होते, ती वाढते आहे. नवीन कोर्स त्या ठिकाणी येत आहेत. जवळपास 16,000 विद्यार्थी या शिक्षण संस्थेमध्ये शिक्षण घेत आहेत. म्हणून आज या कार्यक्रमाला येताना मला विशेष आनंद या ठिकाणी झाला. छत्रपती संभाजीनगरात आज उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत अंबरडा मोर्चाचं आयोजन करण्यात आलं. त्यांचं कामच आहे सध्या उद्धवजींचं, कारण ते विरोधी पक्षामध्ये आहेत. कोणता मोर्चा काढला त्यांनी? अंबरडा. अंबरडा म्हणजे काय? अंबरडा म्हणजे होईल कसं आहे मॅडम? अच्छा, जनावरांसारखा अंबरडा फोडायचा. चालेल, तर त्यांना तेच काम आता योग्य मला असं वाटतं. कारण आता त्यांना कोणी थारा देणार नाही. त्यांनी जेव्हापासून माननीय स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेचे विचार सोडले तेव्हापासून त्याच्या नशिबामध्ये मला वाटतं अंबरडाच आहे. संजय राऊतांनी आज म्हटलेलं आहे की सर्वपक्षीय नेते मुख्य निवडणूक आयुक्तांना भेटणार आहेत. भाजपच्या देवेंद्र फडणवीसांनी देखील यामध्ये सहभागी असल्याचं म्हटलं. कशासाठी? 14 तारखेला आपली आपली मतं भूमिका मांडायची या संदर्भामध्ये. तुमची भूमिका तुम्ही मांडा ना. तुमचं भूमिका म्हणजे तुमचं रडगाडच असतं. जिंकले तरी पण ओरडणार, हारले तरी ओरडणार. भूमिका कुठे त्यांची? त्यांना आता आयुष्यभर हरायचंच आहे आणि त्यांना अंबरडेच फोडायचे आणि त्यांनी फक्त सगळं जे त्याचं खापर आहे ते तर माहिती आहे. पण ते राष्ट्रपतीवर फोडतात, राज्यपालावर फोडतात, पंतप्रधानांवर फोडतात. निवडणूक आयोग आहे, सर्वोच्च न्यायालय आहे, उच्च न्यायालय, सर्वांवर ते फोडत असतात. त्यामुळे तुमचं काय म्हणणं ते तुम्ही जाऊन सांगा. भाऊ, ठाकरेंचा ब्रँड जो आहे तो सर्वांचा बँड वाजवणारा असं उद्धव ठाकरे म्हटले. समजेल, इलेक्शनमध्ये कळेल. आता काय 2च महिने राहिले तर सगळे निकाल यायला. 2-2.5 महिने राहिले. जानेवारीपर्यंत मला वाटतं सगळे निवडणुका होतील आणि निकाल येतील. त्यावेळेला कोणाचा बँड वाजतो आणि कोणाचा ढोल फुटतो भाऊ, काँग्रेसचे हर्षवर्धन सपकाळ जे काँग्रेसचे त्यांनी म्हटलं की गोडसेंनी जशी गांधीजींची हत्या केली त्याच पद्धतीने जे आहेत देवेंद्र फडणवीस हे शांतडोक्याने समाजामध्ये जातीमध्ये भांडणं लावत आहेत. काय बोलावं त्यांच्याबद्दल? मी काँग्रेसच्या अध्यक्षाबद्दल काय बोलावं? बालिश स्टेटमेंट नेहमी ते करत असतात. ते कसे काँग्रेस जरी अध्यक्षाला पुढून झाले तर मला अजून कळत नाही आहे. आता सगळं त्यांच्याकडे सगळ्या चारी दिशेला चारीची तोंड आहेत. सगळे नेते म्हणजे वडट्टीवार काय बोलतील, आमचे नानासाहेब काय बोलतील, हे साहेब अध्यक्ष आहेत हे काय बोलतील. कोणाचंच तोंड कोणाच्या एखाद्या दिशेने नाही आहे. वाटेल ते तोंडातील ते बोलतात, वाटेल तसं म्हणजे सगळे भरकटलेलं जे आजसारखी अवस्था काँग्रेसची झालेली आहे. मला काल चोपड्यात वादग्रस्त वक्तव्य केलं आहे बाबासाहेब पाटलांनी की शेतकरी म्हणजे लोकांना कर्जमाफीचा नाद लावू नका. कर्जमाफीचा नाद लागला आहे. मला वाटतं त्यांनी त्याबद्दल दिलगिरी व्यक्त केलेली आहे. मला जे समजलं ते मला माहीत नाही. मी रात्री 2 वाजता धुळ्याला आलो, नाशिकहून सगळे इथे आलो. पण मला असं वाटतं की त्यांनी अवधानाने त्यांच्याकडून बोललं गेलेलं आहे. त्यांचा म्हणण्याचा अर्थ तसा नव्हता आणि पण त्यांनी त्याबाबत दिलगिरी व्यक्त केली. त्यांनी थेट म्हटलं की आम्ही निवडणुकीत काही आश्वासनं देतो, तुम्ही विचार केला पाहिजे. मला वाटतं असं बोलतं का म्हणजे आम्ही जी आश्वासनं दिली ती सगळी पूर्ण करतो आहोत. आम्ही अगदी लाडक्या बहिणीपासून अनेक जण खूप ओरडलेत की आता फक्त निवडणुकीपुरतं आहे. आम्ही शेतकऱ्यांना सुद्धा 12,000 रुपये वर्षाला देतोय. आम्ही लाडक्या बहिणींना सुद्धा सगळ्या योजनेचा लाभ देतोय. आम्ही स्वस्त धान्य दुकानावर मोफत धान्य गरीब लोकांना त्या ठिकाणी देतोय. एसटीचं अर्ध तिकीट महिलांसाठी ती योजना आमची चालू आहे. आमची एकही योजना बंद झाली ते तुम्ही आम्हाला सांगा. मला असं वाटतं की ते का बोलले मला कळालं नाही. एखाद्याने गावात नदी मागितली तरी आम्ही देऊ असं आश्वासन देतो निवडणुकीपूर्वी, कारण आम्हाला जिंकायचं असतं. मला त्या बाबतीत काही फार बोलता येणार नाही. पण असं कुठल्याही नेत्याने किंवा मंत्र्याने किंवा आमदार कोणी लोक जे असेल मला वाटतं असं बोलताच कामा नाही. त्यांना धावणारे का बोलले, कशासाठी बोलले मला माहीत नाही. काय गमतीत बोलले मला कल्पना नाही. पण
पण मला वाटतं असं बोलू नये. आपल्याला जे शक्य आहे तुम्ही बघितलं असेल, मी 35 वर्ष 40 वर्षाला निवडून देतोय, पण असं नंतर आम्ही कधी बोलत नाही. जे शक्य आपल्याला तेच आम्ही बोलतो आणि जे आम्हाला पूर्ण करता येण्यासारखं आहे त्याचंच वचन आम्ही देतो. राष्ट्रवादीचे सदानंद शेट्टी जे आहेत ते बोलले आहेत की जर युती नाही झाली तर आम्ही भाजपचे जे आहेत उमेदवारांना आडवं पाडणार निवडणुकीमध्ये. राष्ट्रवादी अजित पवार गटाचे सदानंद शेट्टी. समजा आता मग समजा युती नाही झाली, एकमेकाच्या विरोधात उभे राहिलो तर आपण एकमेकांना निवडून आणण्यासाठी थोडीच उभे राहणार आहोत. आमचा प्रयत्न आहे की महायुती म्हणून आपल्याला लढायचं आहे, महायुती म्हणूनच आम्हाला लढायचं आहे सगळ्या निवडणुका. पण समजा कदाचित काही ठिकाणी नाही जमलं, मैत्रीपूर्ण लढत आम्ही करू आणि मैत्रीपूर्ण लढत करत असताना आम्ही एकमेकांना पाडणार होतो ना, आम्ही एकमेकांना निवडून आणण्याचा प्रयत्न करू. पण गुलाबराव पाटील म्हणतात की भाजपला माझी विनंती आहे की लोकसभा असेल विधानसभा सर्व कार्यकर्त्यांनी एकत्रित काम केलं, त्याच्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये सुद्धा भाजपने आम्हाला सोबत घेऊन काम केलं पाहिजे. राज्यभरामध्ये आमचा हा निर्णय आहे. माननीय देवेंद्रजींनी आम्हाला सांगितलेलं आहे की आपल्याला आमचे अध्यक्ष रवींद्र चव्हाण त्यांनी सांगितलेलं आहे आणि वरतून आम्हाला आदेश आहे की आपण महायुतीमध्येच लढत. फार अपवादात्मक परिस्थिती आहे की इथे जमतच नाही, फार तणाचं नाही, काही ठिकाणी मैत्रीपूर्ण लढत होईल, पण आम्ही महायुतीमध्ये लढणार आहोत. भाऊ एकत्र खडसे म्हणतात दरोडा पडलेला आहे, लक्ष खडसेंच्या कुटुंबावरती दरोडा पडला आहे, लाखो रुपये लुटले गेले. एकनाथ खडसे म्हणतात की जिल्ह्याची कायदा व्यवस्था सुव्यवस्था बिघडलेली आहे. माझा हात नाही ना, जिल्ह्याची कायदा व्यवस्था एकनाथ खडसे म्हणताय म्हणून म्हटलं एखाद्याला ते इकडे प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. राज्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित आता थांबणार आहे जुगल, राजकारणाचा गुन्हेगारांना आश्रय. जुगल थांबणार. नो कमेंट. ते म्हणतात की पोलीस हप्तेखोरीमध्ये मग्न आहे. कायदा आता मला परत बोलायला लावू नका, जाऊ द्या, त्यांना काय म्हणत म्हणू द्या. आता मी त्याच्यावर बोलणं सोडलेलं आहे सर. हो, ओबीसींचा जी रद्द झाला पाहिजे म्हणून वडेट्टीवार ओबीसींचा जी रद्द झाला पाहिजे म्हणून आंदोलन सुरू आहे ओबीसींचा. आता मुंबईमध्ये मराठा समाजाचा जीआर रद्द व्हायला पाहिजे. मुंबई पोलीस मला वाटतं ओबीसीच्या नेत्यामध्ये मतमतांतर आहेत. ते राष्ट्रीय अध्यक्ष ते वेगळं सांगतायत, दुसरे ते वेगळं सांगतायत. आता सध्या ज्याला जसं पटेल त्याने ते करावं. भाऊ बघायला गेलं तर कबूतर खाण्याचा विषय पुन्हा पुढे येतोय आणि सीएम वर कबूतर खाण्याचा पुन्हा विषय पुढे येतोय. उपस्थित केलेला आहे की हे चुकीचा निर्णय जो आहे, पाप एक प्रकारचं कबूतर खाण्याचं जे राजकारण होतं याच्यामध्ये सरकार मिली बघत आहे असं त्यांनी म्हटलेलं आहे. ते राजकारणाचा कुठलाही विषय नाही. काही निर्णय आलेले आहेत संशोधनांती किंवा यामुळे वजन पडतं, त्या आरोग्याला धोका आहे, भीती आहे, श्वसनाचे त्रास होत आहे आणि त्यामुळे महापालिकेने घेतलेला हा निर्णय आहे. हा विषय महापालिकेची आणि म्हणून हेच कबूतरखाने बाहेर करावे. अगदी मध्यवर्ती ठिकाणी, दादरसारख्या ठिकाणी, चौपाटीवर जिथे खूप लहान मुलं खेळतात, लोक येतात राहतात, या ठिकाणी न करता ठीक आहे मुद्दा देखील दाखवली पाहिजे, केली पाहिजे, पण हे स्थळ जे आहे कबूतरखाने बाहेर जर हलवलं तर अधिक बरं राहील असं आमच्या त्या ठिकाणी म्हणणं. भाऊ, नीरज गायवळचं अतिक्रमण नीरज गायवळचं जे अतिक्रमण ते पाडलं जाणार आहे तर सचिन गायवळ जे आहे त्याच्यावर मोक्का अंतर्गत कारवाई केली जाणार आहे. ते बघा, जे गुन्हेगार आहेत, गुंड आहेत, त्यांच्यावर तर कारवाई झालीच पाहिजे. आणि आपण बघताय राज्यामध्ये आता देवेंद्रजींनी मी तर म्हणेन तिसरा डोळा उघडलेला आहे. त्या ठिकाणी जे गुंडगिरी चालली आहे, दहशत चाललेली आहे, कुठे महिलाची छेडखाणी होते, कुठे बलात्कार होत आहेत, कुठे खून होत आहे, जे जे असेल आतापर्यंत त्या सगळ्या गोष्टींना आता बिलकुल कंट्रोल करण्याचं काम म्हणजे गृहमंत्री करतायत. पोलिसांना सक्त आदेश त्यांनी त्या ठिकाणी दिले आहेत. म्हणजे घायवळ असो का पायवळ असो, जे असतील गुन्हेगार त्यांची निश्चित कारवाई होईल. नाशिकला आपण बघताय, नाशिकला तर इतकी धुलाई मोहीम आम्ही त्या ठिकाणी हाती घेतलेली आहे की अगदी गुंडगिरी मुक्त करण्याचा संकल्प आम्ही केला आहे. गुंडमुक्त नाशिक हा संकल्प आम्ही त्या ठिकाणी केलेला आहे आणि गेल्या आठवड्याभरापासून नाशिककर बघतायत. मग कुठला पक्ष आहे, कुठल्या याचा समाज आहे, कुठला धर्म आहे, हा कुठेही पाहायला जाणार नाही. आणि म्हणून अतिशय सक्त कारवाई नाशिक शहरामध्ये, नाशिक जिल्ह्यामध्ये या ठिकाणी सुरू केलेली आहे. तीच पुण्यामध्येही आहे, मुंबईतही आहे. मला वाटतं हे कार्यवाही होत असताना कोण कुठल्या पक्षाचा आहे, कोणाला कोणाचा आशीर्वाद आहे, कोणाला वरद असतं आहे हे बघितलं जाणार नाही. भाऊ दादा भुसे म्हणतात की डोनाल्ड ट्रम्प यांना देखील सहभागी करावं लागेल. दादा भुसे म्हणतात की डोनाल्ड ट्रम्प यांना देखील सहभागी करावं लागेल पालकमंत्री पदाच्या नाशिकच्या विषयावर. आता दादाचे त्यांचे काही संबंध असेल तरी त्याला विनंती करतील ट्रम्पला. आता माझे तर काही संबंध नाही अमेरिकेशी, कुठे मी कधी गेलो नाही आहे तिकडे.
दादा भुसेंचा काही संबंध आहे तर ते आता विनंती करतील किंवा त्यांना सांगतील फोन करून की काल काही चर्चा झाली का सीएम साहेबांशी आपली? नाही ट्रम्प विषयावर किंवा पालकमंत्री पदावर नाही अजिबात नाही अजिबात भाऊ आजच्या कार्यक्रमाला सगळे मंत्री उपस्थित होते. आजच्या कार्यक्रमाला किल्ल्यातले 3 मंत्री उपस्थित होते. मात्र केंद्रीय मंत्री जे आहेत रक्षा खडसे यांना डावलण्यात आलेलं आहे. बॅनरवर असेल किंवा पत्रिकेत त्यांचं कुठेही नाव नाहीये. पाहायला मिळतं. त्या भले दिल्लीत असतात मात्र पण कुठेही त्यांच्या नावाचा उल्लेख नाहीये. इतक्या मोठ्या पक्षाच्या त्या केंद्रात असतात मात्र भाजपाच्या नेत्या आहेत ते, त्यांचं कुठेही नाव उल्लेख नाही. ते मात्र काही कार्यक्रमाचं तर डावललं का आलं? कळालं की त्यांच्याकडे वेळ घ्यायला गेले होते पण त्यांनी सांगितलं की मी आज या ठिकाणी नाही आहे, मी कार्यक्रमाला येऊ शकणार नाही. मी विचारलं आपण तो प्रश्न विचारला पत्रिकेमध्ये विचारलं तर त्यांनी सांगितलं की मी आज येऊ शकणार नाही, मी बाहेरगावी आहे. त्यामुळे मी त्यांचं नाव घेतलं. प्रोटोकॉल अनुसार त्यांचं नाव उपस्थित असणं गरजेचं आहे. हा काही सरकारी